Next is light. The world is largely known through the senses. The sense of sight is one of the most important senses. आता आपल्या आजूबाजूला जे जग आहे वर्ल्ड, तर हे ॲक्च्युअल आपल्याला कशामुळं फील होतं? कारण आपल्यामध्ये वेगवेगळे सेन्सेस अवेलेबल आहेत. अँड द सेन्स ऑफ साईट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेन्स. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सेन्स जर कोणतं असेल तर आपण डोळ्यानं पाहू शकतो. सेन्स ऑफ साईट, नजरेनं जे पाहू शकतो, तर त्यामुळे आपलं जग जे आहे हे व्यवस्थित दिसतं. Through it, we see mountains, rivers, trees, plants, chairs, people, and so many other things around us. आणि आपल्या आजूबाजूला जे माउंटेन्स, पर्वत आहेत, रिव्हर्स, नद्या असतील, ट्रीज, झाडं असतील, प्लांट्स, वनस्पती असतील, चेअर्स, खुर्च्या असतील, पीपल, लोक असतील आणि बऱ्याचशा अदर थिंग्स आहेत की ज्यांना आपण आपल्या नजरेतून अर्थातच डोळ्याच्या साहाय्यानं पाहू शकतो. We also see clouds, rainbows, and birds flying in the sky. त्यानंतर आकाशातील ढग असतील, क्लाउड्स, त्यानंतर इंद्रधनुष्य असेल, रेनबोज आणि आकाशात उडणारे पक्षी जे आहेत बर्ड्स, यांनासुद्धा आपण पाहू शकतो. At night we see the moon and the stars. आणि रात्री आपण चंद्र आणि तारेसुद्धा पाहत असतो. You are able to see the words and sentence printed on this page. त्यासोबतच कोणत्याही पेजवर जे शब्द असतात, सेंटेन्सेस, वाक्य असतात प्रिंट झालेले, हे सुद्धा आपण पाहू शकतो. How is seeing made possible? मग हे सर्व पाहणं कसं शक्य आहे? नेक्स्ट टॉपिक आहे व्हॉट मेक्स थिंग्स विजिबल. म्हणजे कोणती वस्तू जी आहे ही दृश्य स्वरूपात आपल्याला का दिसते? Have you ever thought how we see various objects? तुम्ही कधी विचार केला का की बरेचसे ऑब्जेक्ट्स आपण का पाहू शकतो? You may say that eyes see the objects. आणि सहजच आपण म्हणू की आपल्याला जे ऑब्जेक्ट दिसतात ते आपल्या आईज म्हणजे आपल्या डोळ्यामुळे दिसतात. But can you see an object in the dark? पण प्रश्न असा आहे की डार्क म्हणजे अंधारामध्ये आपण वस्तूंना पाहू शकतो का? तर नाही. It means that eyes alone cannot see any objects. याचा अर्थ असा झाला की कोणताही ऑब्जेक्ट असू द्या त्याला फक्त डोळेच पाहू शकतात का? नाही. कारण अंधारात पण आपले डोळे कार्य करतात, पण अंधारातली वस्तू आपल्याला दिसायली का? नाही. It is only when light from an object enters our eyes that we see the object. मग प्रश्न असा आहे की कोणताही ऑब्जेक्ट आपण यामुळे पाहू शकतो कारण त्या ऑब्जेक्टवरून एक लाईट आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणजे जेव्हा लाईट आहे ना, हा ऑब्जेक्टपासून निघतो आणि कशामध्ये एंटर करतो? आपल्या डोळ्यामध्ये, आईजमध्ये एंटर करतो, तेव्हाच तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसायला लागतो. The light may have been emitted by the object or may have been reflected by it. आता जो लाईट आहे त्याच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत. पहिली शक्यता काय आहे की त्या ऑब्जेक्टपासून लाईट काय झालेला आहे? इमिट झालेला आहे. इमिट म्हणजे जसं की एखादा बल्ब आहे तर त्या बल्बमधून प्रकाश बाहेर पडतो. चंद्र आहे, चंद्रातून स्वतःचा सूर्याचं रिफ्लेक्शन बाहेर पडतं. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट स्वतःहून लाईट जर बाहेर टाकत असेल तर त्याला काय म्हणायचं? इमिशन. तर लाईट इमिट व्हायला यावेळेस त्यावेळेस. आणि दुसरी कंडिशन काय आहे? जर एखाद्या ऑब्जेक्टकडून लाईटचं काय होत असेल? रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. म्हणजे एक तर तो ऑब्जेक्ट त्याला स्वतःचा प्रकाश पाहिजे, नाही तर त्या ऑब्जेक्टपासून लाईट काय व्हायला पाहिजे? रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. या दोन कंडिशन असतील तरच कोणताही ऑब्जेक्ट आपण पाहू शकतो. You learned in class 7th that a polished or a shiny surface can act as a mirror. आता या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे की मिररला आपण डिफाईन कसं केलं की कोणताही पृष्ठभाग हा पॉलिश किंवा शायनी असेल म्हणजे चकचकीत पृष्ठभाग असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मिरर म्हणतो. A mirror changes the direction of light that falls on it. आणि जो मिरर आहे या मिररवर अर्थातच काचेवर जर लाईट पडत असेल तर त्या लाईटची काय चेंज होऊ शकते? डायरेक्शन चेंज होते. म्हणजे मिररवर जेव्हाही
काय होईल, लाईट फॉल होतो, पडतो, तेव्हा त्याची डायरेक्शन काय होते, चेंज होते. Can you tell in which direction the light falling on a surface will be reflected? मग प्रश्न असा आहे की लाईटचं जे एकदा का लाईट काचेवर पडला तर त्याचं काय व्हायलं, रिफ्लेक्शन व्हायलं. मग त्या रिफ्लेक्शनची दिशा आपण सांगू शकतो का, तर सांगू शकतो. कसं, त्या ठिकाणी आपण नॉर्मल काढणार. नॉर्मल काढल्यामुळं इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आपण काढू शकतो, कारण त्या दोन्हींच्या मध्ये काय असते, नॉर्मल असते. त्यानंतर लेट अस फाइंड आउट. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. ओके, त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती आपण पाहू. फिक्स अ व्हाईट शीट ऑफ पेपर ऑन अ ड्रॉइंग बोर्ड ऑन अ टेबल. आता एक टेबल घ्यायचा आपल्याला, ओके, किंवा एक ड्रॉइंग बोर्ड घ्यायचा आहे आणि त्यावर काय ठेवायचं आहे, पेपरची शीट, जी की कोणत्या रंगाची आहे, व्हाईट रंगाची. Comb and close all its opening except one in the middle. आणि त्यानंतर आपल्याला टेक अ कोम्ब, म्हणजे आपल्याला एक कंगवा घ्यायचा आहे. ओके, अँड क्लोज ऑल इट्स ओपनिंग एक्सेप्ट वन इन द मिडल. म्हणजे आपला कंगव्यामध्ये बारीक बारीक गॅप असतात प्रत्येक ठिकाणी. फक्त आपल्याला काय करायचं आहे, एकच गॅप ठेवायचं आहे, बाकीचे गॅप काय करायचे आहे, क्लोज करायचे आहे. You can use a strip of black paper for this purpose. आणि मग आता तुम्ही म्हणता प्रत्येक कंगव्यामध्ये ते कितीतरी ओपनिंग असतात, मग त्याला बंद करण्यासाठी काय वापरणार आपण, ब्लॅक पेपर वापरणार. होल्ड द कॉम्ब परपेंडिक्युलर टू द शीट ऑफ अ पेपर. आणि नंतर त्या कंगव्याला पेपरवर आपल्याला कसं ठेवायचं, परपेंडिक्युलर, म्हणजे 90 अंशामध्ये. जसं की या ठिकाणी जर पाहिलं आपण तर एकच गॅप आहे कंगव्यामध्ये, आहे ना, आणि बाकी ब्लॅक पेपर लावलेला आहे आणि तो व्हाईट पेपरवर कसा ठेवला आहे, परपेंडिक्युलर ठेवलेला आहे. Throw light from a torch through the opening of the comb from one side. आणि आपल्याला काय करायचं आहे की एक टॉर्च घ्यायची, टॉर्चमधून काय बाहेर टाकायचा आहे, प्रकाश. आणि हा प्रकाश कशातून जाईल, त्या कोम्बमध्ये आपण एक ठिकाणी काय ठेवलं आहे, गॅप ठेवला आहे, त्या ओपनिंगमधून प्रकाश आपल्याला बाहेर टाकायचा आहे. With slight adjustment of the torch and the comb you will see a ray of light along the paper on the other side of the comb. आता आकृतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की टॉर्चमधून आपण एक रे पाठवली होती, पण एक रे आणखीन काय झालेली आहे, रिफ्लेक्ट झालेली आहे. जसं की आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर हां, इकडे टॉर्च आहे आपल्याकडे, बरोबर आहे का. या टॉर्चमधून हा आपण लाईट पाठवला आहे ना, आणि इकडे काय झाला, तो रिफ्लेक्ट झाला, बरोबर. त्यानंतर With slight adjustment of the torch and the comb you will see a ray of light along the paper on the other side of the comb. आणि कोम्बच्या दुसऱ्या साईडला आपण काय पाहिले, एक रे ऑफ लाईट पाहिले, जे की काय असेल, रिफ्लेक्टेड रे असेल. Keep the comb and the torch steady. Place a strip of plain mirror in the path of the light ray. त्यानंतर आपल्याला काय ठेवायचं आहे, एक प्लेन मिररची काय ठेवायची, स्ट्रीप, पट्टी ठेवायची, जशी इथं काचेची एक पट्टी ठेवलेली आहे. ओके. What do you observe? आणि आपल्याला काय दिसेल की त्या काचामध्ये पण रिफ्लेक्शन झालेलं आहे आणि काचाच्या बाहेर सुद्धा काय झालेलं आहे, रिफ्लेक्शन झालेलं आहे. आता याच्यातून काय शिकलो आपण या कृतीतून. After striking the mirror, the ray of light is reflected in another direction. म्हणजे प्रकाश किरण जेव्हा एखाद्या मिररला स्ट्राईक करतात है ना, तिथे धडकतात समजा, तर अशा वेळेस रे ऑफ लाईट जे आहे, प्रकाशाचे जे किरण आहेत, हे दुसऱ्या डायरेक्शनमध्ये काय होतात, रिफ्लेक्टेड, म्हणजे परावर्तित होतात. The light ray which strikes any surface is called the incident ray. मग जी लाईट रे कोणत्याही सरफेसला स्ट्राईक करत असेल, ओके, म्हणजे ऑब्जेक्टपासून निघणारी लाईट, त्या लाईटला कोणती रे म्हणू आपण, इन्सिडेंट रे. The ray that comes back from the surface after reflection is known as reflected ray. आणि जी लाईट रे एखाद्या सरफेसला स्ट्राईक केल्यानंतर परत येत असेल, कमबॅक येत असेल, तर डेफिनेटली त्याचं काय झालेलं आहे, रिफ्लेक्शन. तर आफ्टर रिफ्लेक्शन जी रे रिटर्न येते त्या रेला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्टेड रे. नेक्स्ट, A ray of light is an
लिझेशन. आता मुळात आपण प्रकाशाचं फक्त एकच किरण घेतलेलं आहे आणि हे कसं आहे, आयडियलायझेशन म्हणजे एक आदर्श स्थिती आहे, पण वास्तविकतेमध्ये मला सांगा, आता लाईटचा प्रकाश आहे, त्याच्यातून एक रे घेऊ शकतो का आपण? नाही घेऊ शकत. In reality, we have a narrow beam of light which is made up of several rays. म्हणजे आपण लाईटचा कितीही छोटा बीम घेतला, म्हणजे प्रकाशाचा छोटा भाग घेतला, परंतु तो कितीतरी लाईट रेसपासून काय केलेला आहे, बनलेला असतो. म्हणजे सिंगल लाईट रे आपण वास्तविकमध्ये घेऊ शकतो का? नाही. For simplicity, we use the term ray for a narrow beam of light. म्हणजे नॅरो बीम ऑफ लाईटलाच आपण सायन्समध्ये काय कन्सिडर करतो? लाईट रे कन्सिडर करतो. पण मुळात लाईट रे प्रत्यक्षामध्ये घेता येतं का? नाही घेता येत. Draw line showing the position of the plane mirror, the incident ray and the reflected ray on the paper with the help of your friends. आता आपल्याला काय करायचं? प्लेन मिररची काय करायचं आहे? पोझिशन शो करण्यासाठी काय करायचं? लाईन ड्रॉ करायचं, जसं की इथं आपल्याला लाईन ड्रॉ करून दाखवलेल्या आहेत. ओके. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे हे पेपरवर काय करायचं आहे? म्हणजे लाईन ड्रॉ करायचं आहे, जसं की आपण या आकृतीमध्ये जर पाहिलं. ओके. तर हा जो दिसतोय तुम्हाला, हा काय आहे? मिरर, आरसा, राईट. हा आहे मिरर. त्यामध्ये एक रे जी असेल ती काय असेल? इन्सिडंट रे असेल, बरोबर. दुसरी जी रे आहे ऑपोजिट साईडला, ती कोणती रे असेल? रिफ्लेक्टेड रे असेल. ओके. सो इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. आणि या आरशाला जी परपेंडिक्युलर असणारी जी लाईन इथं ड्रॉ करणं चालू आहे त्याला काय म्हणायचं? नॉर्मल. म्हणजे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलचे कुठं असतात? अपोजिट साईडला असतात. रिमूव्ह द मिरर अँड द कॉम्ब. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की वरच्या एक्सपेरिमेंटमध्ये मिरर आणि कोम्ब काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं. Draw a line making an angle of 90 degree to the line representing the mirror at the point where the incident ray strikes the mirror. आता इन्सिडंट रे जी आहे ना, ही इन्सिडंट रे मिररला ज्या पॉईंटला स्ट्राईक करते त्या पॉईंटवरून आपण काय केलं? मिररला परपेंडिक्युलर असणारी रेष काढली. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे किती अँगलमध्ये? 90 डिग्रीमध्ये. आणि त्यालाच काय म्हणायचं? नॉर्मल. This line is known as the normal to the reflecting surface at that point. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की त्या पॉईंटला जी आपण लाईन ड्रॉ केली, जी की 90 डिग्री होती रिफ्लेक्टिंग सरफेसला, तर त्या लाईनला काय म्हणायचं? नॉर्मल. म्हणजे नॉर्मल आपण कुठं काढतो? इन्सिडंट रे मिररला ज्या पॉईंटमध्ये टच करते त्या पॉईंटला मिररला असणारी परपेंडिक्युलर असणारी लाईन ड्रॉ करणे, त्याला काय म्हणायचं? नॉर्मल. The angle between the normal and incident ray is called the angle of incidence. मग आता नॉर्मल आणि इन्सिडंट रे या दोन्हीमध्ये जो अँगल तयार होतो त्या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ इन्सिडन्स. जसं की आता या आकृतीमध्ये जर आपण आलो तर आता मगाशी आपण लेफ्टला इन्सिडंट रे कन्सिडर केली होती, आता आपण काय करू? राईटला कन्सिडर करू. आता ही आहे इन्सिडंट रे आणि ही जी आहे ती नॉर्मल. तर इन्सिडंट रे आणि नॉर्मल यांनी जो अँगल तयार केला आहे, तर हा आहे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. त्यानंतर the angle between the normal and the reflected ray is known as the angle of reflection. आणि त्यानंतर नॉर्मल आणि जी रिफ्लेक्टेड रे आहे या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ज्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? आरने रिप्रेझेंट करतो. म्हणून ही झाली नॉर्मल आणि ही झाली रिफ्लेक्टेड रे. आणि या दोघांमध्ये जो अँगल आर तयार झाला, तर या आर अँगलला काय म्हणायचं आपण? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके. नेक्स्ट. Measure the angle of incidence and the angle of reflection. आता आपण स्टेट बोर्डमध्ये पाहिलं आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनचा काय असतो? इक्वल असतो. म्हणजे इथं आपण वाटल्यास लिहू शकतो की एक फॉर्म्युला पद्धतीनं की अँगल ऑफ
मेजर ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स हा कशाच्या इक्वल आहे, मेजर ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या इक्वल असतो. हे प्रकाशाचा नियमच आपण अभ्यासलेला आहे. Repeat the activity several times by changing the angle of incidence. Enter the data in table 13.1. आणि आपण प्रत्येक वेळेस किती वेळेस जरी ॲक्टिव्हिटी केली तर प्रत्येक वेळेस काय होणार, अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या काय असणार, इक्वलच असणार. ओके, त्याच्यामुळे चार्ट आहे तो आपण कंप्लीट करायचा. Do you see any relation between the angle of incidence and the angle of reflection? आणि रिलेशन काय पाहिलं आपण की प्रत्येक वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या काय आला, आपला इक्वल आला. Are they approximately equal? यस. If the experiment is carried out carefully, it is seen that the angle of incidence is always equal to the angle of reflection. आता हा एक्सपेरिमेंट आपण जर काळजीपूर्वक केला तर 100% प्रत्येक वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या काय असणार, इक्वल असणार. This is one of the laws of reflection. आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शनची 3 नियम आहेत, त्यामधला एक नियम हाच आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या काय असतो, इक्वल असतो. Let us perform another activity on reflection. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.